त्यांचंच कौल असणार मला तर असं काय गॅरंटी 100% तेच निवडून येणार. ते आता निवडणुकीला त्यांच्यासाठी नाही उभा राहिली, आमच्यासाठी थांबली. बाकीच्यांनी लई काही आमच्याकडून कामं करून घेतले पण आमचे कामं काही नाही केले. पण आता सध्या बालिशेट उभा राहिलेत ना, म्हणजे उभा राहिल्यापासूनच नाही, याच्या आधीपासून ते आमची लॉकडाऊनच्या आधीपासून मदत करतात. पाली शेटने आम्हाला सांगितलं रस्त्यावरच्या माणसाला तुम्ही नाही का मत द्या, तरी आम्ही देऊ. इतका विश्वास तुम्हाला इतका विश्वास. येऊन येऊन येणार कोण बालिशेट शिवाय आहेच कोण. त्यांनी तो पाय ठेवलाय उभा राहायचा तर ते विजयी होणार आणि गुलाल त्याचाच असणार. भाऊ बांगरे म्हणजे मोबाईल नगरसेवक आहे. त्यांना नुसतं फोन केला की ते काम होणार म्हणजे होणार. मग ते कोणतं असो, तुमचं प्रायव्हेट काम असो काही असो, त्यांना नुसतं सांगितलं की ते काम होतं. नमस्कार, मी राणिका स्लिवाल. आपण पाहताय तर डिजिटल अहिल्यानगर आणि आता आपण आहोत प्रभाग क्रमांक 17 आदर्श नगर या भागामध्ये आणि आपण या परिसरातील आढावा घेतोय. येथील नागरिकांचा कौल काय आहे जाणून घेतोय. आणि आता आपण माझ्या ह्या बाजूला बघू शकता महिला भगिनी दुपारचं जरा निवांत बसलेले आहे आणि अतिशय जुना हा खेळ आपण पाहू शकता. चंपूल पाणी खेळणं याला म्हणतायत आणि हे खेळून हा आपला विरंगुळा देखील इथे करताना पाहायला मिळते. जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया. आता 15 तारखेला मतदान आहे आणि निवडणुकीची मोठी चर्चा चालू आहे. तुमच्या प्रभाग क्रमांक 17 तर लय चर्चेचा विषय. काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल? आम्हाला वाटतं आमचा बालीभाऊची. वालीभाऊ का बरं? वालीभाऊच आता तो कसा मदतीला येतो धावून, म्हणून मग त्यालाच आम्ही निवडून आणू. काय काय मदत करतात बरं ते? करतात ना, काही जण दवाखान्यात कोणी असलं त्यांना मदत करतात, मुलांना काही कुठं काही झालं त्यांना मदत करतात, दवाखान्यात कोणी असलं त्यांना बी असे मदत करतात. मग त्यांना जसं आम्ही मतदान करून निवडून आणू. आणि त्यांचं एक तुम्हाला म्हणजे आम्ही सगळे बघतो, तुम्हाला पण माहिती आहे 24 तास कानाला फोन लागलेला असतो आणि मग तुम्ही फोन केला तर तुमचा फोन उचलता का ते? हा, उचलता आमचं तर लगेच उचलतात. तुम्ही जर काही काम सांगितलं तर लगेच होतात. काम. काय वाटतं बरं मग आता काय कौल असणार आहे? काय त्यांचंच कौल असणार मला तर असं काय गॅरंटी 100% तेच निवडून येणार. काही तुमचं नाव काय? माझं नाव संगीता संतोष पाटील. बरं, तुम्ही ह्या प्रभागात किती वर्षापासून राहता? मी आता माझा जन्मच इथलचा आहे. हा ना. हा, बरं. म्हणजे तुम्हाला आता काय इथलच्या समस्यांचा सगळीच तुम्हाला माहिती आहे. समजा आता प्रभागात नेमक्या काय सुविधा निर्माण करून देण्यात आलेल्या आहेत? सुविधा अशा आहेत का आमचा काही प्रश्न असो, आमचं उत्तर फक्त बाली शेट आहे. त्यांच्याशिवाय आमच्या म्हणजे मदतीला कुणीच धावून येत नाही. काही लहान मोठी काही पण पैशाची अडचण असो, काही कोर्ट कचेरी असो, आम्हाला फक्त त्यांचंच आहे. आणि ते आता निवडणुकीला त्यांच्यासाठी नाही उभा राहिली, आमच्यासाठी थांबलेत ते. त्यांचं म्हणजे हेच नाही, आमच्या सगळ्यांची इच्छा आहे का आम्हाला फक्त नेता आमचा बाली शेटच. म्हणजे समाजसेवेला त्यांनी वाहूनच घेतलेले आहे. हा, बरं, त्यांच्या कानाला 24 तास मोबाईल लागलेला असतो, काय सांगाल? अहो लहान मोठ्यांचं काम असतं त्यांच्याकडे. सगळे चक्र तिथून फिरतात फोनवरून फोनवरून. फोन केला की चालले. आम्हाला कुठं पण काही अडचण असू, आमच्या मदतीला तेच धावणार. त्यांच्याबद्दल आता बाली शेट म्हणते न तसं. कारण बाली शेटने आम्हाला सांगितलं रस्त्यावरच्या माणसाला तुम्ही नाही का मत द्या, तरी आम्ही देऊ. इतका विश्वास तुम्हाला? इतका विश्वास आहे. का बरं? कारण घरातलं लेकरू आहे ते आमच्या घरातला माणूस आहे तो. आमचा पूर्ण विश्वास म्हणजे त्याच्या. एकदा आम्ही देवाला नाही हे करणार पण त्याला नाही का. ताई, तुमचं नाव काय? आशा शरद कांबळे. तुम्ही ह्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये किती वर्षापासून राहता? मग आमचा जन्म तिथं झाला मॅडम. बरं. मग आता नेमकं आता प्रभागात तुम्हाला इथे काही सुविधा वगैरे आहे का? भरपूर सगळं काय आहे. हा का. बरं. आता 15 तारखेला आपल्याला मतदान करायचंय. नेमकं तुमचा कौल काय असणार आहे? तुमचा पाठिंबा कोणाला असणार आहे? बालिशेट बांगरे. हा. बापरे, इतका विश्वास तुम्ही डायरेक्ट बोलले, का बरं? कारण का लहानपणचा तो मोठा आमच्या संग झालेला आहे आणि तो अशा कार्यक्रमामध्ये पहिल्यापासून उत्सुक आहे. आणि आता त्याने तो पाय ठेवलाय उभा राहायचा तर ते विजयी होणार आणि गुलाल त्याचाच असणार. बरं, इतका विश्वास तुम्हाला. नेमकं काय सांगाल बरं त्यांच्या कामाची पद्धत वगैरे काय? नेमकं ते काय म्हणजे तुम्ही इतका विश्वास त्यांच्यावर व्यक्त करताय? नेमकं तुम्हाला काही त्यांच्या कामाचा अनुभव आलेला आहे का? त्याचा अनुभव म्हणजे असा आहे, आमचं काही काम असलं ना, पाण्याचं असू नालीचं असू, आम्ही जर त्याला सांगितलं ना असं असं हाय बाबा तिथं कुणाला तरी लावून दे, तर ठीक आहे ताई देतो लावून, असंच म्हणणार आणि लावून देणार, माणसं काम करून घेणार. असं याच्या व्यतिरिक्त काही तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड असे काही काम पण ते करून देतात का? आधार कार्ड, पॅन कार्डाचे काम म्हणजे
असं कोणतं जर सांगितलं कागदपत्राचं काम, आता ते शिक्षणात ते आहे त्याच्यात उतरलेलं, त्याच्यामुळे त्याला ते माहिती, तर ते थोडंफार सल्ला सांगतो आम्हाला, असं करा तसं करा, मग आम्ही त्या पद्धतीने करतो, तर मग होऊन जाते आमचे कागदपत्राची कामं बी. तर कसं फोनवर सांगता का ते समक्ष जाऊन भेटता का ते आम्ही इकडे? फोन जरी केला ना इकडे येऊन जा, तरी ते येऊन जातो इथे येऊन. हम्म. आमच्या संग बोलून जातो, बसून बोलून व्यवस्थित काय असेल ते, काय सांगायचं असेल ते आम्ही त्यांना सांगतो. मग काय वाटतं आता या प्रभाग क्रमांक 17 मध्ये काहीतरी इतिहास घडेल का, काय वाटतं? घडण नाही इतिहास, हा. त्याचा आता म्हणते ना विजय होईल म्हणून. आता आपण आहोत संजीवन कॉलनी गाडेलकर वीट भट्टी या ठिकाणी आणि आपण पाहू शकता माझ्यासोबत या परिसरातील अनेक महिला भगिनी आहेत. जाणून घेऊ त्यांच्याही प्रतिक्रिया, नेमका त्यांचा कौल काय आहे. ताई, डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत. हो. आपलं नाव? दुर्गा अनिल कावळे. आपण या प्रभागात किती वर्षापासून राहता? आता झाले 35 बरं बरं. 40 वर्ष. काय सांगाल नेमका या प्रभागाचा विकास काय झालाय का नाही झालाय? काही नाही, आम्हाला 50 वर्ष रस्ता नव्हता, बोळ्यांनी जायचो, माणसं मेले तर एक माणूस इकडून आणि एक माणूस इकडून धरायचा, तवा म्हणायचे पुढं. बाकीच्यांनी लय काही आमच्याकडून कामं करून घेतले, पण आमचे कामं काही नाही केले. पण आता सध्या बालीशेट उभा राहिलेत ना, म्हणजे उभा राहिल्यापासूनच नाही, याच्या आधीपासून ते आमची लॉकडाऊनच्या आधीपासून मदत करतात. आम्हाला काही खायला प्यायला नव्हतं तेव्हा पण, आणि आता हा रोड बी त्यांनीच केलाय. हा, ते एक आमचे मुलगा आहे. हा, त्यांनी सगळं काही आमची व्यवस्था केली. जेव्हा आम्ही फोन केला का ते इथं हजर असते देवासारखी. हा, तो एक आमचा मुलगा आहे, आमच्या संसारातला एक भाग आहे तो. लक्ष हा, देतात ते आमच्याकडे. आमच्यावर चांगलं लक्ष देतात, आमच्या म्हणजे देवासारखंच उतरतात ते. हा, फोन केला की ते लगेच उभा, मग ते इमानाने येतात का पळत येतात, पण लगेच उभा. हा, म्हणजे खरं सांगतो, तसं काही नाही, काय आम्हाला कोणी बोलायला सांगितलं नाही. काही आमचं हो, जे केलंय आम्हाला ते मॅटर आमचं हा. काही जरी झालं तरी आम्हाला ते काही आम्हाला जरी झालं सहकार्य करते. त्यांच्यामुळं काही हो, हा. आमचं पोलीस स्टेशनचं काही हो, आमचं पाण्याचं काय हो, लाईटीचं काय हो, रस्त्याचं काय हो, कोणाचं भांडण झालं ताबडतोब मिटवायला येतात ते. हा, म्हणजे तुम्ही इतकं सगळं भारी सांगितलं की हो. मला काय विचारायचं तुम्ही ठेवलंच नाही. हो, येऊन येऊन येणार कोण, बालीशेट शिवाय आहेच कोण. बरं हा. बरं. ओपन मध्ये येत आम्ही त्यांच्याकडून. दादा, काय सांगाल तुम्ही? खरं पाहिलं तर या वार्डावर आमदार संग्राम भैया जगतापचं जास्त वर्चस्व आहे. आणि भैयांनी खास वार्डच म्हणजे व्यवस्थित डेव्हलप केलेला आहे. आणि उमेदवारच असे दिलेत की कामच करणारे. त्यात बालीभाऊ बांगरे. ते बालीभाऊ बांगरे म्हणजे मोबाईल नगरसेवक आहे. त्यांना नुसतं फोन केला की ते काम होणार म्हणजे होणार. मग ते कोणतं असो, तुमचं प्रायव्हेट काम असो, काही असो, त्यांना नुसतं सांगितलं की ते काम होतं. आतापर्यंत असं कोणताच व्यक्ती नाही की बालीभाऊला काम सांगितलं आणि ते झालं नाही. असं एकही व्यक्ती नाही वार्डात की त्यांना काम सांगितलं ते झालेलं नाही. बालीभाऊ सगळ्यांच्या कामाला येतात. त्यामुळे ह्यावेळेस बालीभाऊला पूर्ण नक्कीच. 17 मध्ये वार्डांचा पूर्ण पाठिंबा आहे. आणि ते बालीभाऊ अजून छोटा मोबाईल वापरतात, पण त्या मोबाईलवर त्यांचं एवढे कामं होतात की ते विशेष नाही. आणि त्यांचा विशेष म्हणजे त्यात कोणाचाही नंबर सेव्ह नाही. दुसरं नाव सांगितलं की ते नंबर त्यांना बी जर सांगितलं बालीभाऊ तुमच्या मोबाईलवर फक्त शेवटचे 2 आकडे जर सांगितले ते सांगते कोणाचा फोन आलाय. म्हणजे एवढं त्यांचं हे मोबाईल छोटा पण कामं मोठी. कामं मोठे आहेत. माणूस छोटा आहे, कामं मोठे आहेत. मोबाईल छोटा आहे, कामं मोठे आहेत. त्यामुळे बालीभाऊ बांगरे यावेळेस फिक्स नगरसेवक आहेत आणि होणारच आहे. नक्कीच. धन्यवाद.